हां, टुडेज मोटिवेशनल कोट, डोंट विश फॉर इट, वर्क फॉर इट. म्हणजे काय? समजा तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्यासमोर आहे, तुम्हाला आता एखादी गोष्ट करायची, समजा तुम्हाला आर्मीमध्ये जायचं आहे, समजा सपोज. मग तुमची फक्त इच्छा आहे आर्मीमध्ये जायची, माझी इच्छा आहे, मला आर्मीत जायचं, मला आर्मीमध्ये जायचं, असं बोलल्यानं होणार आहे का? वर्क फॉर इट, त्याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. काम करावं लागेल म्हणजे काय? त्याच्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहे? फिजिकल रिक्वायरमेंट, मेंटल रिक्वायरमेंट, फिजिकल ट्रेनिंग, काय काय गोष्टी असतात, रनिंग करावं लागेल, बरोबर आहे. सिटअप्स, पुलअप, ज्या काही गोष्टी असतील त्या करावं लागतील. त्याच्यानंतर स्टडी करावं लागेल, त्याचं पेपर पॅटर्न कसं असतं, सगळ्या गोष्टी तुम्हाला शोधावं लागतील. फक्त विश म्हणजे मनामध्ये इच्छा असून बस की मला आर्मीमध्ये जायचं आहे, विश फॉर इट, बस इच्छा आहे, काही होणार आहे का? फक्त इच्छा असून काही असतं का? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ॲक्च्युअल त्या गोष्टीमध्ये उतरावं लागेल. कळालं का? 10वीमध्ये मला 95% मिळाले पाहिजे, इच्छा, आणि अभ्यासाचा पत्ता नाही, काही होणार आहे का? नाही. वर्क फॉर इट. समजलं? काल हे क्वेश्चन झालेले आपले कम्पेअरिंग विथ, बरोबर आहे, रूट्स आर नॉट रिअल वगैरे वगैरे. क्वेश्चन नंबर 3 झालेला आहे, बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 4 आता, फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑफ द रूट्स गिवन बिलो. ठीक आहे. फॉर्म द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन गिवन बिलो. आता जे खाली जे आपल्याला 2 रूट दिलेले आहे त्याच्यावरनं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं. काय तयार करायचं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी तुम्हाला रूट्स दिलेले, मग काय म्हणायचं बघा, लेट अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू 4. आता अल्फा आणि बीटा इज इक्वल टू लिहून घेतला आपण, एकदम सिंपल क्वेश्चन असतो हा, 0 आणि 4. नाव अल्फा प्लस बीटा काय होईल? 0 प्लस 4 किती येईल ते? 4. आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू होईल 0 इंटू 4 काय येईल? 0. ठीक आहे. नाव द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय होईल? क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असतं तुम्हाला काल सांगितलं थोडंफार बघा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. व्हॅल्यू पुट करा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय आहे? 4, आणि हे काय आहे? 0. अल्फा इंटू बीटा काय आहे? 0. फक्त व्हॅल्यू पुट केला, मग फायनल आन्सर देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं फायनल इक्वेशन. ठीक आहे. बघा, सिंपल क्वेश्चन आहे. रूट बदलायचे, फक्त काय बदलायचे? रूट्स. आता रूट्स किती आहेत? 3 आणि 10. 3 आणि -10. अल्फा प्लस बीटा 3 प्लस -10 म्हणजे हे होतील -7. 10तून 3 गेले, मायनस साईन. 3 इंटू -10 -30. ठीक आहे. बाकी एक्स स्क्वेअर मायनस ऑफ अल्फा प्लस बीटा आलेले -7x प्लस अल्फा इंटू बीटा काय आलेलं -30 इज इक्वल टू 0. याला पद्धतशीर करून लिहा फक्त. एक्स स्क्वेअर मायनस मायनस होतील +7x आणि प्लस मायनस काय होतं? मायनस इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं इक्वेशन. काही अवघड? ठीक आहे. समजलं? लिहत चालू सोबत सोबत. सोपं आहे ते म्हणून फास्टमध्ये घेऊन राहिलो.
त्याच्यानंतर याच्यात जास्त समजून सांगण्याची गरज आहे का? बघा आता रूट आहे 1/2 आणि -1/2. ठीक आहे, मग 1/2 प्लस -1/2 ॲन्सर काय झालं 0. एक व्हॅल्यू प्लस एक व्हॅल्यू आहे मायनस. आता 1/2 इंटू -1/2 काय होणार तुमचं? अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार -1/4. ठीक आहे, ती व्हॅल्यू ॲज इट इज पुट करून द्या आता खाली. x² मायनस अल्फा प्लस बीटा आहे तुमचं 0x प्लस -1/4 इज इक्वल टू 0. आता ही टर्म 0 आहे मधातली. ठीक आहे, मग त्याला काढून टाका. x² मायनस 1/4 इज इक्वल टू 0. लक्ष द्या फक्त. लास्ट वाला एक्झाम्पल. तुम्ही असं नाही, तुम्ही बघा x² y² काही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता लास्ट वाला एक्झाम्पलकडे लक्ष द्या. 2 - √5 2 - √5 आणि 2 + √5 यांची ॲडिशन करायची. 2 - √5 प्लस 2 + √5 √5 कॅन्सल, एकदा प्लस एकदा मायनस, 2 आणि 2 किती आले 4. ठीक आहे, लक्ष द्या बरोबर, काही अवघड नाही. 2 - √5 इंटू 2 + √5 काय होईल? याचा होईल फॉर्म्युला a + b a - b. काय असतो फॉर्म्युला? a² - b². हा आहे तुमचा फॉर्म्युला. हा इथं यूज होईल. 2चा स्क्वेअर मायनस √5चा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर किती 4 मायनस √5चा स्क्वेअर 5 म्हणजे आन्सर येईल -1. झालं. 4 आणि -1 इथं टाकून द्या. x² मायनस अल्फा प्लस बीटा किती आलेलं आहे 4 प्लस हे आलेलं तुमचं -1 इज इक्वल टू 0. त्याला पद्धतशीर करून लिहा. x² मायनस 4x -1 इज इक्वल टू 0. ठीक आहे, हे झालं तुमचं ॲन्सर. बघा 5 नंबरचा क्वेश्चन समजलंय, इझी आहे. याच्यावर काय काय होमवर्क आहे दाखवतो तुम्हाला नंतर लास्टमध्ये एंडिंगमध्ये. सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. फाइंड k इफ द इक्वेशन इज. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले तुम्हाला, क्वेश्चनला वाचून घ्या सुरुवातीला, अवघड काहीच नसतं ते. हिअर क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, हिअर क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, किंवा डायरेक्ट टाकू शकता काय x² मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे, समजले इथपर्यंत? कम्पेअरिंग विथ, कशासोबत कम्पेअर करणार? कम्पेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याची किंमत आहे 1, बीची किंमत आहे -4, बीची किंमत आहे -4k आणि सीची किंमत आहे k प्लस 3. बघा हे एवढं समजलं पाहिजे तुम्हाला. 3 पार्ट आहे. पहिला हा ए वाला, दुसरा बी वाला आणि तिसरा सी वाला. ठीक आहे, ज्याला x जोडलेला असतो तो बी वाला पार्ट असतो, ज्याला x² जोडलेला आहे तो ए वाला पार्ट असतो. x आणि x सोडून उरलेला सगळा पार्ट कोणता राहील? सी. x आणि x सोडून कोणता पार्ट उरलेला आहे? k प्लस 3. आता तुम्हाला क्वेश्चन ओळखायचा कसा? इथं म्हटलेलं आहे सम ऑफ रूट्स, पटकन माइंडमध्ये आलं पाहिजे. अल्फा प्लस बीटा इज ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय? अल्फा इंटू बीटा. मग आता पहिले अल्फा प्लस बीटा काढून घेऊ आपण. नाऊ सांगा, अल्फा प्लस बीटा काय येईल? b/a का -b/a? -b/a म्हणजे मायनस ऑफ -4k अपॉन a किती आहे 1 म्हणजे आन्सर आलं आहे 4k. एवढं लक्षात राहू दे.
त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा काढून घेऊ. अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए. सी किती आहे k+3 आणि ए तुमचा 1 काय येईल k+3. याला जा इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता इथपर्यंत तर सॉल्व झालं. आता पुढं सम ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. मग काय होईल फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन फ्रॉम गिवन कंडिशन सम ऑफ रूट्स म्हटलेलं आहे. सम ऑफ रूट्स किती आलेली आहे 4k. इज म्हणजे काय साईन टाकतो आपण इज इक्वल टू इज डबल देअर प्रोडक्ट किती आलेला आहे k+3 त्याचा डबल ट्वाईस k+3 म्हणजे 4k 2 मल्टिप्लाय करा ट्वाईस k+6. मग काय होईल 4k इज इक्वल टू ट्वाईस k+6. ट्वाईस k इकडे आणा 4k - 2k इज इक्वल टू 6. हे होईल 2k बरोबर 6. k ची किंमत येईल 6 अपॉनमध्ये 2. k ची किंमत आली 3. काही अवघड याच्यामध्ये. ठीक आहे. फक्त हे समजलं पाहिजे तुम्हाला की कम्पेअरिंग विथ करायचं अल्फा प्लस बीटा काढायचं अल्फा इंटू बीटा काढायचं. ठीक आहे. ठीक आहे. इझी क्वेश्चन आहे. प्रॅक्टिस करायची घरी. 6 नंबरचा क्वेश्चन काय 6 नंबरच्या क्वेश्चनमध्ये इक्वेशन दिलेली तुम्हाला हेअर y² - 2y - 7 इज इक्वल टू 0. ठीक आहे. अँड इकडे लक्ष दे रे होय. अल्फा इज इक्वल टू किती आहे अल्फा आणि आता काढावं लागेल ते आपल्याला. पटकन बघा फास्टमध्ये लिहून घ्यायचं. कम्पेअरिंग विथ अल्फा बीटा दिसलं की फास्टमध्ये करून घ्यायचं. कम्पेअरिंग विथ x² + bx + c इज इक्वल टू 0. ए ची व्हॅल्यू 1 बी ची आणि सी ची किती येईल -7. 9 अल्फा प्लस बीटा फास्टमध्ये सांगा. -b अपॉन a. अल्फा इंटू बीटा -2 अपॉन 1 सॉरी -2 म्हणजे +2 इले आणि c अपॉन m -7 अपॉन 1. ठीक आहे. हे मायनस ऑलरेडी बीचं मायनस आहे आणि बी पण मायनस आहे. मायनस काय होईल प्लस. ठीक आहे. अल्फा प्लस बीटा झालं अल्फा इंटू बीटा झालं. आता हे झालं आपलं फक्त फॉर्मॅट तयार. आता आपल्याला काढायचं पहिलं अल्फा² + बीटा². फर्स्ट थिंग अल्फा² + बीटा². आता बघा हे काढणं कसं आहे तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे. a² + b² - 1 मिनिट इझी करून देतो तुम्हाला. a + b होल स्क्वेअर याचा फॉर्म्युला काय आहे a² + b² + ट्वाईस ab. ठीक आहे. लक्ष द्या काय फॉर्म्युला a + b होल स्क्वेअरचा a² + b² + ट्वाईस ab. आता या ट्वाईस ab ला जर इकडे पाठवलं मी तर काय होईल a + b² या ट्वाईस ab ला इकडे घेऊन या -ट्वाईस ab. इकडे काय उरलं a² + b². समजलं. काही चेंज केला का फक्त हे ट्वाईस ab ला इकडे आणलं तर तो काय झाला मायनस. समजलं. a + b होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे a² + b² + ट्वाईस ab. ट्वाईस ab ला या साईडला आणलं तो काय झाला मायनस. आता सेम कन्सेप्ट इथं वापरायचा आहे. अल्फा² + बीटा² काय होईल मग बघा. अल्फा² + बीटा² काय होईल अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर याला एबीच म्हणतो मी समजा. a² + b² काय होईल a + b पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याच्यामधून मायनस किती करायचे ट्वाईस अल्फा बीटा. हे झालं तुमचा आन्सर. आता अल्फा प्लस बीटा माहिती आहे तुम्हाला किती आहे 2. 2चा स्क्वेअर -2 हे किती आलेले -7. 2चा स्क्वेअर किती 4 मायनस प्लस 7 दूनी 14 टोटल किती झाले 18. आता एवढं लक्षात ठेवावंच लागणार तुम्हाला जर तसा कन्सेप्ट जर लक्षात ठेवायचा तर कन्सेप्ट लक्षात ठेवा नाही तर डायरेक्ट फॉर्म्युला पाठ करा. मला असं वाटतं तुम्ही कन्सेप्ट लक्षात ठेवायला पाहिजे. a + b² म्हणजे a² + b² + ट्वाईस ab. ट्वाईस ab ला इकडे आणल्यावर काय झालं ते मायनस.
आता हा झाला फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड ॲज इट इज असाच आहे. सेकंड काय आपला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ठीक आहे, अल्फा क्यूब प्लस. आता हा जसा आहे ना सेम ॲज इट इज लक्षात ठेवा. हा असा आहे, त्याला पण तसंच हे करायचं. अल्फा प्लस बीटाचा क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा. समजलं? क्यूब क्यूब. बघा हे दोन्ही फॉर्म्युले तुम्ही कम्पेअर करा. अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आहे, इथं काय क्यूब, इथं काय 2, इथं काय 3. अल्फा प्लस बीटा क्यूब, अल्फा प्लस बीटा किती आहे 2, 2चा क्यूब मायनस 3 अल्फा आणि बीटा किती आहे -7 क्यूब. हां 2चा क्यूब 8, 2 गुणिला 2 गुणिला 2 8 मायनस मायनस प्लस 7 त्रिक 21, 21 आणि 8 29. हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात ठेवा. आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर असले की अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर -2ab. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब असला तर अल्फा प्लस बीटा क्यूब आणि -3 अल्फा बीटा. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल. समजलं? इकडे लक्ष द्या. हां बघा होत असते मिस्टेक. हे जे आहे ना अल्फा प्लस बीटा आहे ना इथपर्यंत हो द्या. बघा इथं मिस्टेक झाली ते चालेल, आपल्या एक्झाममध्ये झाली नाही पाहिजे. या दोन फॉर्म्युल्यामध्ये क्यूबचा चेंज आहे. कोणाचा चेंज आहे? क्यूबचा. म्हणून इथं एक गोष्ट एक्स्ट्रा येणार आहे. काय? क्यूब. बघा मला सांगा क्यूब काय असतं? 2 इंटू 2 इंटू 2. तर हा 2 एक्स्ट्रा आलेला आहे का नाही, असं लक्षात ठेवा. समजलं? फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची ट्रिक सांगते तुम्हाला. हे 2 एक्स्ट्रा आले का नाही. आता इथं काय केलं आपण? अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर -2 अल्फा बीटा. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नाही. इथं काय करतो मग? क्यूब म्हटलं की काय करणार? अल्फा प्लस बीटाचा क्यूब -3 अल्फा बीटा. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथं क्यूब आहे. काय? एक जण शिल्लकचा आहे म्हणून एक ब्रॅकेट शिल्लक जोडून टाकायचं. अल्फा प्लस बीटा. समजलं? आता परत बघा परत सांगतो ट्रिक लक्षात ठेवण्याची. आता हे तर समजून जाईल तुम्हाला. a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कसं करायचं? -2 ab कट करून टाकायचं त्याच्यातून. अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर -2 अल्फा बीटा. फर्स्ट एक्झाम्पल आहे, नवीन आलं तुमच्यासमोर. 2-3 वेळेस प्रॅक्टिस केली की हे लक्षात राहील. याच फॉर्म्युल्यावरनं हा फॉर्म्युला बनवायचा कसा? अल्फा प्लस बीटाचा क्यूब -3 अल्फा बीटा. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, क्यूब असल्यामुळे एक ब्रॅकेट शिल्लक जोडणे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? आता किती आहे? 2. मग याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. मग याला 2 ने मल्टिप्लाय करा. 21 दुनी 42. 8 प्लस 42 किती लाईन सर? 50. ठीक आहे, जिथं चुकी झाली होती ती चुकी तुमची झाली नाही पाहिजे. लक्ष द्यायचं. बघा कन्फ्यूज नका हो. तुम्हाला एकदा बेसिक्स सांगून देतो. बेसिक्स असलं की विसरत नाही. मला सांगा a प्लस बीचा स्क्वेअर फॉर्म्युला काय आपल्याकडे? a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 ab. आपल्याला a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पाहिजे का नाही? मग या 2 ab इकडे पाठवा. a प्लस बीचा स्क्वेअर -2 ab. मग सिम्पल याच्यावरून डायरेक्ट फॉर्म्युला टाका ना. अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल मग? एक मिनिट, डायरेक्ट टाकू आपण फॉर्म्युला. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याचा फॉर्म्युला काय होईल? अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर -2 अल्फा बीटा. हे झालं याचं बेसिक. आणि दुसरा फॉर्म्युला आहे आपल्याकडं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. याचा फॉर्म्युला माहिती असतो तुम्हाला काय? अल्फा प्लस बीटाचा होल क्यूब. क्यूबवाला फॉर्म्युला असतो बघा. पहिल्याचा क्यूब प्लस 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फाचा अल्फा काय झालं रे याला? एक मिनिट काय होतं गरम होतो कधी कधी. हां जाऊ द्या, लक्ष द्या. a प्लस डायरेक्ट टाकतो. आता पहिला तर पार्ट झाला ना तुमचा. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर -2 अल्फा बीटा. झाला पहिला पार्ट.
आता दुसऱ्याचं बेसिक बघा काय असतं तर अल्फा प्लस बीटाचा क्यूब याचा फॉर्म्युला असतो अल्फा क्यूब प्लस अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस थ्राइस क्यूब. पहिले ए बी मध्ये घेऊ त्याच्यामुळे अल्फा बीटा होऊन जाईल. ते एक्स वाय घेऊ जाऊ द्या. एक्समध्ये ते ए बी अल्फा बीटा मिक्स होऊन राहिलं तुमच्यासाठी. लक्ष द्या आता बरोबर फायनलमध्ये एक्स प्लस वायचा क्यूब. तर पहिल्याचा क्यूब करतो आपण एक्सचा क्यूब, त्याच्यानंतर दुसऱ्याचा क्यूब करतो वायचा क्यूब प्लस थ्राईस एक्स वाय घ्यायचं. ठीक आहे. आणि आत काय घ्यायचं एक्स प्लस वाय. समजलं आता एक्समध्ये हाही फॉर्म्युला तुम्ही एक्समध्ये. आता काय आपल्याला पाहिजे काय ही टर्म पाहिजे. समजलं. मग ह्या टर्मसाठी आपल्याला इकडला मायनस इकडे या साईडला पाठवून द्या. तर काय होईल एक्स प्लस वायचा क्यूब ही पूर्ण टर्म इकडे आल्यावर काय झाली -3xy आणि एक्स प्लस वाय. आता सेम कन्सेप्ट वापरतो बघा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. फॉर्म्युले बनत असतात ते असे ॲटोमॅटिक तयार नाही होत. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचं काय होईल मग ब्रॅकेटचा क्यूब मायनस थ्राईस अल्फा बीटा आणि अल्फा प्लस बीटा. हे त्याचं बेसिक. ठीक आहे. हा ओरिजिनल फॉर्म्युला कसा आला या फॉर्म्युल्यावरून असा आणि त्याच्यामुळे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला असा बनतो. ठीक आहे. मग लक्षात कसं ठेवायचं डायरेक्ट अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर असलं की दोघायचा ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याच्यातून -2 अल्फा बीटा करायचं. आणि क्यूब असला तर काय करायचं हे असं असल्यावर काय करायचं दोघांच्या ॲडिशनचा क्यूब मायनसमध्ये थ्राईसमध्ये जोडायचा आणि एक ब्रॅकेट शिल्लकमध्ये जोडायचं. आता फर्स्ट क्वेश्चन सोडवला तुम्ही म्हणून तुम्हाला अवघड वाटत असेल तर त्याच्यानंतर होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हां 7 नंबरचा क्वेश्चन लक्ष द्या. सोपा आहे. एक घेतो मी 7 मधला सेकंड तुम्ही फर्स्ट सोडवायचा आहे. हिअर kx in bracket x minus 2 plus 6 is equal to 0. इथं समोर बोलून फटके दिला तर व्हिडिओमध्ये. लक्ष द्या. तुमच्यासाठी ते एखादं पिक्चर लागला असतं मस्त पाहिला असता आहे ना. याला पिक्चरच समजा मॅथचा. kx in bracket x minus 2 plus 6 याला मल्टिप्लाय करा kx ला. kx न मल्टिप्लाय केल्यावर काय होईल सांगा पटापट. kx स्क्वेअर -2k x प्लस 6 इज इक्वल टू 0. ठीक आहे. कंपेरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ची किंमत सांगा. एक्स तुम्हाला सांगितलं एक्स स्क्वेअर सोडून जे उरेल ते इकडे एक्स सोडून जे उरेल ते बीची किंमत आणि सीची किंमत सी. एक्स स्क्वेअर सोडून जो उरला ते एची किंमत, एक्स सोडून जो उरला तो पूर्ण बीची किंमत आणि हे दोन्ही एक्स सोडून जे काही उरेल ती काय झाली सीची किंमत. ठीक आहे. आता हा शब्द बघितलेला तुम्ही कुठं क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आर रिअल अँड इक्वल म्हणजे काय असतं बघा. हां रूट्स आर रियल अँड इक्वल. रूट्स आर रियल अँड इक्वल कधी असतात देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. बस व्हॅल्यू पुट करा. -2k चा स्क्वेअर -4 ए तुमचा k सी ए तुमचा 6 इज इक्वल टू 0. -2k चा स्क्वेअर मायनसचा स्क्वेअर प्लस 4k चा स्क्वेअर हे किती होईल 24k इज इक्वल टू 0. आठवतं का काही असं होतं काहीतरी 7m स्क्वेअर -21m इज इक्वल टू 0 असं इक्वेशन सोडवलं ना आपण एक. आठवतं सेम हे सोडवायचं. याच्यातून 4k कॉमन घेऊ शकतो. काय 4k जर कॉमन घेतले तर आत काय उरलं k मायनस इथं 6 उरतील. 24 मधून 6 कॉमन घेतले तर काय उरले 6. बघा
4k² याच्यामधून 4 कॉमन घेऊ शकतो, घेतले. 2k होते तर 1 कॉमन घेतला तर आतमध्ये 1 उरला. आता 24k 24ला 4 भाग दिल्यावर किती उरले 6, पण k ऑलरेडी बाहेर घेतलेलाच आहे म्हणजे काय उरेल फक्त 6 इज इक्वल टू 0. मग दोन व्हॅल्यू पॉसिबल आहे. 4k इज इक्वल टू 0 और k - 6 इज इक्वल टू 0. मग k ची व्हॅल्यू इथून किती येईल 0. समजलं. 4 डिव्हिजनमध्ये गेले 0/4 म्हणजे 0 आणि k ची व्हॅल्यू काय येईल 6. म्हणजे दोन व्हॅल्यू पॉसिबल आहे kच्या 0 और 6. समजलं. आता बघा हा एक क्वेश्चन मी सोडून सांगितलं तुम्हाला. आता हा क्वेश्चन तुम्ही सोडवायचा सेम, फक्त काय होईल इकडे बघून घ्या एकदा, नंतर लिहायला वेळ देतो मी, थांबा एकदा. हा क्वेश्चन इथे टाकायचा फक्त काय 3y² + ky + 12 इज इक्वल टू 0 आणि डायरेक्ट कम्पेअरिंग विथ एचे व्हॅल्यू बीचे व्हॅल्यू, मग बाकी ॲज इट इज सॉल्व करायचं. समजलं. फक्त कसे असंच इक्वेशन भेटेल हे सांगू शकत नाही, इक्वेशन दुसऱ्या टाईपमध्ये पण भेटू शकतं. कळालं का. हां बघा सेम क्वेश्चन या, फक्त काय आहे एची व्हॅल्यू बदलेल, बीची व्हॅल्यू बदलेल आणि सीची व्हॅल्यू बदलेल. त्याच्याहून केची व्हॅल्यू काढायची. जर फास्टमध्ये जर सांगायचं झालं तुम्हाला तर बीचा स्क्वेअर, इकडे लक्ष द्या फास्टमध्ये सांगून देतो एकदा. बीचा स्क्वेअर म्हणजे केचा स्क्वेअर, डायरेक्ट स्टेप सांगून राहिलो तुम्हाला. केचा स्क्वेअर त्याच्यानंतर 4ac 12 गुणिला 4 48, 48 गुणिला 3 144 मायनस 144 इज इक्वल टू 0. मग k² इज इक्वल टू 144. सोपं आहे रे. तर मग केच्या दोन पॉसिबल व्हॅल्यू आहे +-12 चेक करा एकदा. k इज इक्वल टू 12 और k इज इक्वल टू -12 दोन व्हॅल्यू असतील. आहे का बघा एकदा. ठीक आहे. हां सोपं आहे ते, याच्यापेक्षा सोपं आहे. बघा आता लक्ष द्या 2 मिनिट. तुमच्यासाठी होमवर्क सांगतो तुम्हाला. इकडे आहे का पेज नंबर 48 वरचा पहिला एका मार्काला तो क्वेश्चन. किती मार्काला 1. 2 मिनिटं इकडे लक्ष द्या. पेज नंबर 48 पहिला क्वेश्चन. ठीक आहे. हा जो क्वेश्चन आहे 2.5 क्वेश्चन गेला कुठं नाही ना. हा क्वेश्चन आहे तो अल्फा प्लस बीटावाला. ठीक आहे. अल्फा क्यूब आत्ता सांगितलेला फॉर्म्युला आपला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काढायचा नाही. याच्यात काय काढायचं α² प्लस β². ठीक आहे. इथं दिलेल्या व्हॅल्यू पण मनानं सोडून पहा. हा दुसरा क्वेश्चन होमवर्कचा. कळाला. पेज नंबर 47. आणि हा जो क्वेश्चन वरचा तो घेऊ आपण उद्या, एक थोडा हाय लेवल येतो. आणि हा एक क्वेश्चन बघा 46 वरचा एक. हा इथून सिरियल वाईज पाहून घ्या. 46 वरचा एक, त्याच्यानंतर 47 वरचा हा 3 नंबरचा. ठीक आहे. आणि 48 वरचा हा. ठीक आहे. समजले इथपर्यंत. थांबा. प्रॉब्लेम सेट 2 मधला 5 नंबरचा क्वेश्चन पाहून घ्या रे. ऐ प्रॉब्लेम सेट 2 मधला 5 नंबरचा क्वेश्चन. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायची. 2 रूट दिलेले 10 आणि 10. आत्ताच झाला आपला फर्स्ट क्वेश्चन आजचा. हा 1 - 3√5 1 + 3√5 कोणता फॉर्म्युला वापरसाल याच्यात a² b² समजून जाईल. आणि हा लास्टवाला 0 आणि 7. हे 3 आणि ते 3 टोटल किती क्वेश्चन 6. ठीक आहे. बाकीचे उद्या घेऊ आपण.